महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले। पालिका निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्याने सुरू करण्यात आल्या। या शाखांना राज ठाकरेंनी आज भेट दिली आहे, तर काही शाखांचं उद्घाटनही केलं। यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला। मुंबईमध्ये ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरवर लक्ष केंद्रित करणार आहेत। मुंबईतील मराठी मुस्लिम मतदार आपल्या बाजूने राहावा यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मराठी मुस्लिम मतदारांच्या कॉम्बिनेशनवर विशेष लक्ष आहे। उद्धव आणि राज ठाकरेंकडून मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल अशी सूत्रांची माहिती। आशिष शेलारांनी पुन्हा एकदा कवितेतून ठाकरेंच्या शिवसेनेला चिमटा काढलाय। दोन ठाकरेंच्या युतीला होत असलेल्या विलंबावरून मंत्री आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा डिवचलंय। ठाकरेंच्या युतीची पहिली सभा कुठे, मोहम्मद अली रोड की मुंब्रा, यावरच त्यांच्या चर्चेचं इंजिन अडलंय अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे। माजी महापौर रशीद खान यांच्या ठाकरे सेनेतल्या पक्षप्रवेशावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली। मतांच्या लांगुल चालनासाठी ठाकरे देशविरोधी शक्तींना ताकद देत आहेत असं म्हणत त्यांनी निशाणा साधला। तर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला यांनी स्वबळावर लढणार असल्याचं पुन्हा एकदा जाहीर केलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येते। हम कांग्रेस पार्टी इस बार चुनाव अकेले लड़ रहे हैं। महा विकास आघाड़ी के साथ हमने पार्लियामेंट की चुनाव लड़े, असेंबली की चुनाव लड़ी, लेकिन इधर लोकल बॉडी के चुनाव है। लोकल बॉडी के चुनाव लोकल लेवल पे कंडक्ट करते हैं। हमारे कार्यकर्ताओं को भावना को लेकर के मुंबई रीजनल कांग्रेस कमेटी ने यह डिसीजन लिया था कि इस चुनाव में हम आगे लड़ेंगे। हमारा कार्यकर्ता ये चाहते थे, इसलिए हमने ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ने एमआरसीसी के रिक्वेस्ट को पूरा हमने अनुमति दी है। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यामध्ये बैठक झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी नवाब मलिकांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली, यावर भाजपने आक्षेप घेतला होता। मात्र आता मलिकांच्या नावाचा मुद्दा मागे पडला असून प्रदेशाध्यक्ष तटकरे वरिष्ठ पातळीवर युती आणि जागा वाटपाबद्दल चर्चा करणार आहेत। राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत 50 जागांचा महायुतीत प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती समोर येते। राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। त्याआधी नगरपालिका निवडणुका झाल्या। त्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या घरात तिकीट वाटप झाल्यानं चौबाजूने टीका झालेली। मात्र आता राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातल्या असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी भाजपचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली आहे। पक्षातील निष्ठावान महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी उपाध्याय यांनी केली। कल्याण ग्रामीणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष भोईर यांनी भाजपात प्रवेश केलाय। आपण 1986 मध्ये भाजप नगरसेवक होतो, त्यामुळे भाजप आपल्याला काही नवीन नाहीये। राज्यात सगळीकडे कमळ फुलवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं सुभाष भोईर यांनी म्हटलं। 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा, म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे। संपूर्ण कमळ या ठिकाणी आपल्याला दिसेल। ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय। कोण आज नवीन आहे कोण जुनं याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील, त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला बाहेर ठेवून आम्ही निवडणुका लढणार आहोत। सुनील तटकरे आणि संपूर्ण तटकरे कुटुंब यांना बाजूला ठेवणार आहोत असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलं। मुंबईत ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला बाहेर ठेवलं, त्याप्रमाणे रायगडच्या जनतेने देखील सुनील तटकरेंना बाहेर का ठेवू नये असा सवाल उपस्थित करत त्यांनी तटकरेंवर टीका केली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत झेडपीवर आमची सत्ता आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महायुतीच्या बैठकीला गेलो नाही, पण शिवसेनेच्या आजच्या बैठकीला आपण जाणार आहोत अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली। 165 जागांसाठी एकनाथ शिंदेंकडे मागणी करणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय।
तर शिवसेनेकडून मात्र भाजपकडे 35 ते 40 जागांसाठीच प्रस्ताव दिला जाणार आहे. युतीत बाजूला ठेवलं की नाही माहीत नाही, पण पक्षाचं नीट व्हावं अशीच इच्छा आहे, असं धनगेकरांनी म्हटलं. पक्षाची मीटिंग बोलवायला मला आम्ही सगळी चर्चा करूनच बोलवतो. ते काय एकटं कोण बोलवत नाही, सगळ्यांच्या विचाराने टाईम घेऊनच बोलतो. त्यामुळं आम्ही एकत्र बसूनच तो निर्णय घेतला की आमची बैठक आहे. आजचा आमची बैठक होऊन जो अहवाल आहे तो आम्ही त्यांच्याकडे पाठवणार आहे आणि त्या अहवालामध्ये 165 ठिकाणी आमच्याकडे उमेदवार मागणी केलेली कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. बीडच्या गेवराईमध्ये मतदाना दिवशी झालेल्या गोंधळाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. गेवराईत आमदार विजयसिंह पंडित यांचे भाऊ तर माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या पुतण्यासह 46 जणांना 3 दिवसांकरता तालुक्यातनं हद्दपार करण्यात आले. तर बीडमध्ये राष्ट्रवादीचे 13 कार्यकर्ते हद्दपार करण्यात आले. 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया दरम्यान पंडित आणि पवार एकमेकांमध्ये भिडले होते, त्यामुळे निवडणुकीला गालबोट लागला. आता याचीच गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हद्दपारचा दणका दिला. जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जात आहेत. दुसरीकडे भाजप शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असली तरी अद्याप निर्णय झाला नाहीये. मात्र युतीचा निर्णय प्रलंबित असताना भाजपने सर्व प्रभागातल्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आणि या प्रक्रिया 2 दिवस चालतील अशी माहिती भाजपने दिली. एका नगरसेवक पदासाठी 9 इच्छुक उमेदवार आहे. कारण की भारतीय जनता पार्टीचा विकास, विचार आणि विश्वास आणि या जालना शहराचा कायापालट कोणी करू शकतं तर ते भारतीय जनता पार्टी करू शकतं. ह्या विश्वासाने मतदारांचा विश्वास आमच्यावर आहे. इच्छुक उमेदवारालाही वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टी थ्रू जर उभा राहिलो तर आम्ही 100% निवडून येऊ, हे विश्वास आहे. म्हणून आमच्याकडे इच्छुकाची चांगली गर्दी आहे. जालन्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आदेशानुसार कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच बँकांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवरचे अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना महापालिका कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्र वाहून नेण्यास आणि बाळगण्यास बंदी घालण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची आज 3री बैठक पार पडली. शिवसेना किती जागांसाठी इच्छुक आहे याची यादी सेना नेत्यांनी भाजपला दिली होती. आम्हाला ही युती 22 तारखेपर्यंत झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही पावलं टाकतोय, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी दिली आहे. 50% चर्चा झाल्याचंही ते म्हणाले. दुसरीकडे मात्र साधक वादक चर्चा झाली असल्याची माहिती भाजपच्या अतुल सावेंनी दिली. भाजप पक्षाच्या नेत्यांनी ज्या जागा मागितल्या त्याची एक यादी आमच्याकडे आली. शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी जी काही जागा मागितली होती त्याची यादी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे दिली आणि काल त्या यादी दिल्यानंतर आज त्या यादीवर एक जागेच्या नुसार चर्चा झालेली आहे. कोणती जागा असली पाहिजे आणि त्या ठिकाणी असलेला प्रबळ दावेदार उमेदवार हा निवडून कसा येईल हा क्रायटेरिया धरून आम्ही त्या सगळ्या जागेबद्दलची चर्चा केलेली आहे. 50% जागांवर आमची चर्चा झाली, त्याच्यात आमचं सोल्युशन निघालेलं आहे आणि बाकीच्या 50% काही ठिकाणी दोघांचे इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावर अधिक अजून चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही लवकर सोल्युशन काढू. या 50% जागांमध्ये भाजपच्या किती जागा आहेत आणि शिवसेनेच्या किती? तो आज आम्ही डिक्लेअर करू शकत नाही. तुम्ही समजून घ्या. आमच्या उमेदवारांमध्ये त्याच्यामध्ये नाराजी होईल किंवा हे होईल कन्फ्युजन, म्हणून आता कुठलाही आकडा आम्ही डिक्लेअर करणार नाही. नाशिक महापालिका निवडणुकीबाबत शिवसेना भाजप युतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेंमध्ये प्राथमिक चर्चा झाली. कोण किती जागा लढेल याबद्दल चर्चा झाली अशी माहिती आहे. आज दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याचीही शक्यता आहे. दादा भुसे आता ही अत्यंत प्राथमिक बैठक आहे. या बैठकीमध्ये साधारण मी जे तुम्हाला सांगितलं की आपले कुठल्या विभागात किती उमेदवार आहेत, समोरचे किती उमेदवार आहेत, आता त्या पॅनलची परिस्थिती काय असू शकते, या संदर्भात एक टेंटेटिव्ह बैठक होईल. नाशिक महापालिका निवडणुकीआधीच मनसे आणि काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपावरून मनसेने काँग्रेसला इशारा दिलाय. आम्ही किती जागा घेणार आहे काँग्रेसने नाही ठरवायचं, आमची आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती आहे, असा पलटवार मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केलाय. मनसे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या कोट्यातनं मनसेला जागा सोडाव्या, अशा भूमिका काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी 2 दिवसापूर्वी एबीपी माझाकडे मांडली. अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपने
शिंदेच्या शिवसेनेवर केलाय. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजित करंजुलेने केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर काही काळ वातावरण चांगलंच तापलेलं. अद्याप मतदान कार्ड किंवा कुठलेही ओळखपत्र आढळून आलेलं नाहीये. मात्र त्या महिलांचं मतदान त्या परिसरात आहे का याची तपासणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. तिथं पडताळणी केली असता आम्हाला काही महिला त्या ठिकाणी आढळून आल्या. सुरुवातीला आम्हाला त्यांनी जे काही रिझन सांगितले होते त्या रिझनच्या अनुषंगाने आम्ही खात्री केली, परंतु ते रिझन्स खोटे असल्याचे आमच्या निदर्शनास आले. अद्यापर्यंत आपल्याकडं तशा प्रकारचे कोणतेही मतदानाचे ओळखपत्र किंवा कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळून आलेल्या नाही आहेत, परंतु त्यांचे या परिसरामध्ये मतदान आहे का या अनुषंगाने सुद्धा खात्री केली जाणार आहे. तर भ्रष्टाचार, भय आणि जंगलराजच्या बळावर शिंदेची सेना निवडणूक जिंकते अशी टीका भाजप पदाधिकारी करंजुलेने केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लजमधील वॉर्ड क्रमांक 3 मधल्या MR हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झालाय. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात का सोडलं असा आक्षेप विरोधकांनी घेतला. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि वाद मिटवला. कोपरगावात मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांकडनं करण्यात आलाय. पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मतदार प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. कोपरगावातील SG महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. बारामती नगरपालिकेसाठी आज मतदान होतं. यावेळी एका मतदाराने मतदानाचा आधी कोणीतरी करून गेल्याची माहिती समोर येते. बारामतीतील अहिल्यानगर देवी क्लब इथे हा मतदार केंद्रामधला प्रकार घडला. अमित दिलीप कुलथे यांचं मतदान आधीच झालेलं. अमित कुलथे मतदान केंद्रात दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांच्याकडनं निवडणूक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी टेंडर वोट फॉर्म भरून घेतला आणि त्यानंतर अमित कुलथे यांनी मतदान केलं. सकाळी मतदान आल्यावर ते म्हणले तुमचं मतदान झाले म्हणले, परत तुम्ही फॉर्म भरून द्या, परत मतदान घेतलं. फॉर्म भरून दिल्या मतदान घेतलं का तुमचं? परत मतदान घेतलं फॉर्म भरून आधी ऑलरेडी झालं होतं तुमच्या नावाचं. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांकरता आज मतदान पार पडलं. सिन्नरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदाराला पकडण्यात आलंय. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. भावाच्या जागेवर मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये ऐन मतदाना दिवशी मतदान केंद्राबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आलाय. भारत माता शाळा मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू इतर साहित्य आढळलंय. हिंगोलीतल्या वसमतमधील लिटल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. मशीनमधील बटन दाबत नसल्याने गोंधळ झाला. वसमतमधील प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. बॅलेट आणि कंट्रोल युनिट बदलण्यात आलं. त्यानंतर मतदान सुरळीत झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.